नमस्कार, मी पूजा रेसिपी अमेझिंग डिशमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण चवीला अप्रतिम अशी शेवग्याच्या शेंगा व बॉईल अंड्याची भाजी तयार करणार आहोत। चला तर फ्रेंड्स, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपण वाटण तयार करून घेणार आहोत। गॅसवर आपण जाळी ठेवून 2 कांदे व 1 खोबऱ्याची वाटी छान भाजून घ्यायची आहे। खोबरं भाजून झाल्यावर खोबऱ्याचे बारीक काप करून आपण पहिले मिक्सर ग्राइंडरला ग्राइंड करून घेतल्यानंतर आपण भाजून घेतलेला कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर देखील मिक्सरच्या जारमध्ये ॲड करून सगळे जिन्नस छान बारीक करून घ्यायचे आहे। मसाला आपला छान बारीक झाला। आता आपण गॅसवर एक भांडं ठेवून त्यामध्ये पाणी ॲड करायचं। पाणी ॲड झाल्यानंतर त्यामध्ये आपण 5 ते 6 बॉईल अंडे करायला ठेवायचे। अंडे शिजेपर्यंत आपण शेवग्याच्या शेंगांना छान कट करून त्यांचे सालपट काढून घ्यायचे। आपले सगळे शेंगांचे सालपट छान काढून झाले आहेत। अंडे देखील बॉईल झाले आहेत। आता आपण दुसऱ्या कढईमध्ये मीठ टाकून शेवग्याच्या शेंगा देखील बॉईल करायला ठेवायच्या। आता आपण अंडे थंड झाल्यावर अंड्याचे सालपट काढून घ्यायचे। कढई गरम करून कढईमध्ये तेल टाकून सगळे अंडे छान तेलामध्ये लालसर होईपर्यंत तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे। अंडे फ्राय झाल्यावर त्यांना प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्याच तेलामध्ये आपण कढीपत्ता, टोमॅटो व मिक्सर जारमध्ये वाटून घेतलेलं वाटण आपण ॲड करून ते देखील तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे। मिक्सर जारमध्ये थोडं पाणी टाकून ते देखील आपण ॲड करून घ्यायचं आहे। आता आपण मसाला, लाल तिखट, धनेपूड व हळद टाकून सगळे जिन्नस मसाल्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। आता आपण यामध्ये फ्राय करून घेतलेले बॉईल अंडे व शिजून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा ॲड करून ते देखील सगळे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे। आता आपण शिजवून घेतलेले शेवग्याच्या शेंगाचं पाणी ॲड करून घेणार आहोत। भाजीला छान उकळ फुटल्यावर त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। चविष्ट भाजी तयार झाली आहे। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू।